नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती इम्पॉर्टंट सराव प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये रिव्हिजन म्हणून घेत आहोत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं सत्यशोधक अकॅडमी या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपला WhatsApp ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न अल्टरनेट 2-3 वेळा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, पहा, ऑप्शन क्रमांक 1. तर बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे. आपल्याला यावरती प्रश्न अशा पद्धतीने विचारण्यात आले होते, पहा. तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, तो कोणत्या भाषेमध्ये होता? तर संस्कृत या भाषेमध्ये होता. यावरती दुसरा एक प्रश्न विचारला जातो, पहा आपल्याला, की बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला? तर छत्रपती संभाजी महाराजांनी तो लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. शेवटचा शब्द त्यावरून पूर्णपणे हे जे वाक्य आहे हे चेंज होऊन जातं. पहा, महाराष्ट्रातील जो समृद्धी महामार्ग आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? यामध्ये अहिल्यानगर, ठाणे, वाशिम आणि पुणे हे 4 जिल्हे देण्यात आलेले आहेत. आणि आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, पहा, ऑप्शन क्रमांक 4. तर पुणे हा जो जिल्हा आहे, पुण्यामधून समृद्धी महामार्ग जात नाही. तो अहिल्यानगरमधून जातो, ठाण्यामधून जातो आणि वाशिम मधून देखील जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोविड-19 याची लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपला 2022 मध्ये विचारण्यात आलेला होता. आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला होता, पहा, की सिरम इन्स्टिट्यूट हे कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये त्याचं ऑफिस आहे? तर लक्षात ठेवायचं, सिरम इन्स्टिट्यूट याचं जे मुख्यालय आहे तर हे पुणे या शहरामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाची योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पानवठा ही चळवळ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेली होती? या ठिकाणी पहा, एक गाव एक पानवठा ही जी चळवळ आहे ही कशा संबंधी होती? जाती निर्मूलनासंदर्भामध्ये. पण ती जी चळवळ आहे ती कोणी सुरू केली होती? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर बाबा आढाव जे आहेत यांनी एक गाव एक पानवटा ही जी चळवळ आहे ही सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण म्हणजे त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो, तर हे कोणत्या राज्यात तयार करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2023 ला विचारण्यात आलेला होता. पहा, व्याघ्र प्रकल्पातील पहिले जीवावरण म्हणजे त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो, तर हे कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, पहा, पर्याय क्रमांक 1. तर उत्तराखंड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये पहिलं भारताचं व्याघ्र प्रकल्पातील बायोस्फिअर म्हणजे जीवावरण जे आहे हे तयार करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, उत्तराखंड. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केलेला आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिला प्रश्न आहे, की जो देवगिरी किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, पहा, देवगिरी किल्ला. आणि हा जो देवगिरी किल्ला आहे तो कोणत्या राजघराण्याने बांधलेला आहे किंवा स्थापन केलेला आहे? तर ते राजघराणं आहे पर्याय क्रमांक 4. तर यादव राजघराणं जे आहे तर यांनी छत्रपती संभाजीनगर मधला जो देवगिरी किल्ला आहे तो स्थापन केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरवण्यात आलेला आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे.
2025चं वर्ष सुरू आहे आणि सध्या भारतामध्ये कुंभमेळा जो आहे तो सुरू आहे. लक्षात ठेवा, कुंभमेळा सुरू आहे, तो कोणत्या शहरामध्ये भरवण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर प्रयागराज हे जे शहर आहे, उत्तर प्रदेश या राज्यातील हे शहर आहे आणि या शहरामध्ये कुंभमेळा जो आहे 2025चा तो भरवण्यात आलेला आहे. भारतामध्ये कुंभमेळा जो आहे दर 4 वर्षानंतर भरवला जातो. किती? 4 वर्षानंतर भरवला जातो. लक्षात ठेवायचंय. आणि 2025चा जो आहे तर तो आहे प्रयागराज या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रयागराज. यानंतरचा प्रश्न आहे वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2022 नुसार कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, मुद्दाम आपण हा जो प्रश्न आहे 2022चा घेतलेला आहे, कारण आपल्याला या ठिकाणी 2023 2024 या दोनही वर्षावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण की 2022ला जसा प्रश्न विचारला त्याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला 23 आणि 24 मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2022च्या नुसार कोणतं शहर आहे की जे भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर लक्षात ठेवायचे ते जे शहर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 इंदोर शहर. हे 2022 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे आपल्याला जागतिक दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला जागतिक दिनविशेष सोबतच आपल्याला जे राष्ट्रीय दिनविशेष आहेत यांच्यावरती हमेशा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष दोन्ही जरी पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचा म्हणजे दिनविशेष वरती जर कधी प्रश्न विचारला तर आपल्याला फिक्स म्हणजे फिक्स 1 ते 2 मार्क या ठिकाणी मिळून जाऊ शकतात. तर आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 20 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचे उद्घाटन केलेले आहे? करंट अफेअर्स 2024 वरचा महत्वाचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला मित्रांनो कधी कधी विचारला जाऊ शकतो. नरेंद्र मोदी यांनी कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये मिशन पाम ऑइल याच्या अंतर्गत पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचं उद्घाटन केलेलं आहे? तर ती कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर अरुणाचल प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आलेली आहे किंवा माहिती त्यांची दिलेली आहे? लक्षात ठेवायचे 4 वेद आहेत. 4 वेद. तर वेद कोणते आहेत लक्षात ठेवा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर यामध्ये काय विचारले की कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती? तर लक्षात ठेवायचे मेडिसिनची जी माहिती आहे तर ही ऑप्शन क्रमांक 4 तर अथर्व वेदामध्ये देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नुकतेच क्लाउड कम्प्युटिंगसाठी कोणत्या स्पेस एजन्सीशी सोबत करार झालेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स 2024 वरचा हा प्रश्न आहे. तर मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे या कंपनीने आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वीच क्लाउड कम्प्युटिंगसाठी असं एक स्पेस एजन्सी निवडली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा करार देखील झालेला आहे. तर ती एजन्सी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर स्पेस एक्स. लक्षात ठेवा कंपनी खूप महत्त्वाची आहे स्पेस एक्स. तर या कंपनीशी म्हणजेच या स्पेस एजन्सीशी त्यांचा करार झालेला आहे मायक्रोसॉफ्टचा. मित्रांनो, आपल्याला यावरती एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो पहा. या ठिकाणी एलॉन मस्क हे जे नाव आहे हे खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो एलॉन मस्क दिलेलं असतं नाव आणि कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये 4 कंपन्या आपल्याला दिलेल्या असतात. त्यामध्ये पहिली कंपनी असते पहा ॲमेझॉन. तर ॲमेझॉन. दुसरी कंपनी जी असते ती असते पहा फेसबुक, म्हणजे त्याला सध्या मेटा या नावानं ओळखलं जातं. तिसरी जी कंपनी असते ती असते पहा इन्फोसिस. इन्फोसिस ही कंपनी असते तिसरी. आणि चौथी कंपनी जी असते ती असते पहा स्पेस एक्स. स्पेस एक्स असू शकते किंवा याच्यामध्ये टेस्ला देखील कंपनी असू शकते किंवा यानंतर अजून एक आहे पहा द बोरिंग नावाची कंपनी आहे. तर या 3 कंपन्या येऊ शकतात पहा आपल्याला ऑप्शनमध्ये कधी सुद्धा. आणि त्यामधील कंपनी विचारली जाते पहा आपल्याला की एलॉन मस्क कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत.
तर लक्षात ठेवायचे स्पेसएक्स, टेस्ला, बोरिंग ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या इलॉन मस्कच्या संबंधातील कंपन्या आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शुद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केलेला आहे? या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. द हू वेअर दी शुद्राज हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला? हा लिहिलेला आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि हा कोणाला समर्पित केलेला आहे? तर हा ग्रंथ ऑप्शन क्रमांक 1 तर महात्मा ज्योतिबा फुले यांना समर्पित केलेला आहे पहा ग्रंथ हू वेअर दी शुद्राज. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग जे आहेत किंवा मार्टिन ल्युथर हे महात्मा फुले यांना म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केलेली आहे? मित्रांनो, आपल्याला एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे, त्यामध्ये इतिहासात घडलेल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्या संस्थेचे संस्थापक जे आहेत हे आपण घेतलेले आहेत. कारण आपल्याला हमेशा इतिहासावरती या ठिकाणी 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी देखील आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा, तर स्वातंत्र्यवीरांनी कोणती संघटना स्थापन केलेली होती? तर ती केलेली आहे अभिनव भारत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पण अभिनव भारत ही कधी स्थापन झालेली आहे? 1904 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कोणत्या शहर पोलीस दलाने ऑल आउट ऑपरेशन हाती घेतले आहे? प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. 2024च्या जेवढ्या काही निवडणुका झाल्या तर त्यांच्या संदर्भात आपल्याला हे पथक किंवा हे जे ऑपरेशन आहे हे सुरू करण्यात आलं होतं. तर याचं मेन उद्देश काय होतं की जी मतदान प्रक्रिया आहे ती नीट आणि व्यवस्थित म्हणजे सुरळीत पार पडावी यासाठी एक असं पोलीस शहर एक शहर असं आहे, त्या शहराने म्हणजे त्या शहरातील पोलीस दलाने ऑल आउट ऑपरेशन जे आहे ते सुरू केलं होतं. आणि ते शहर आहे पर्याय क्रमांक 1 तर मुंबई पोलीस यांनी ऑल आउट ऑपरेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून 11 जुलै हा दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 11 जुलै. यानंतरचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थांच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे यांच्याकडे एक घातक पदार्थांची यादी आहे. पण ती जी यादी आहे ही डिसेंबर 2020 मध्ये ती चेंज झालेली आहे. तर काय विचारले की डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला घातक पदार्थाच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे? आणि तो पदार्थ आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गांजा हा जो पदार्थ आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या किंवा संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीमध्ये सध्या समावेश त्याचा करण्यात आलेला नाही. 2020 मध्ये तो वगळण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या आपण जो व्हिडिओ घेतलेला आहे पहा संस्था आणि जेवढे काही संस्थापक आहेत त्यांच्यामध्ये हा देखील प्रश्न आपल्याला आढळून येईल. भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना जी आहे ही केलेली आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामट्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते? या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न TCS मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. TCS पॅटर्न जो आहे तर त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदिया जिल्ह्यातील कामट्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते? तर ते होते पर्याय क्रमांक 4 वीर चिमणा बहादूर हे जे आहेत तर हे गोंदियातील कामट्याचे एक स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला होता. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? प्रश्न हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण यावरती आपल्याला 2023 ला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? आणि ते करण्यात आलेलं आहे पहा पटना या शहरामध्ये.
आपल्याला या ठिकाणी राज्य विचारलं होतं, लक्षात ठेवा. तर राज्य आहे बिहार. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गुप्त युगात वराहमिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ आहे? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पण या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ते आपण समजून घेऊया. तर हा जो प्रश्न आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर खगोलशास्त्रावरती तो ग्रंथ आधारित आहे. या ठिकाणी प्रश्न काय आहे पहा. गुप्त युगामध्ये वराहमिहिराने कोणता ग्रंथ बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे? तर तो खगोलशास्त्रावरती संबंधित आहे किंवा खगोलशास्त्रावरती तो खगोलशास्त्राचा विषय आहे त्या ग्रंथाचा. आपल्याला प्रश्न विचारला जातो की बृहत संहिता हा ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिला? तर वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान असलेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न 2024चा इम्पॉर्टंट असणारा करंट अफेअरचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आपल्याला 2024 मध्ये सुद्धा आपल्याला जी वाहन चालक भरती झालेली आहे पहा, आणि ही पोलिसांसंदर्भात झालेली आहे, त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर केंद्र सरकारने 15 वर्ष, लक्षात ठेवा, किती 15 वर्षाहून अधिक आयुष्यमान असलेली जी काही वाहनं आहेत तर त्यांना भंगारात काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला? तर मित्रांनो, लाला लजपतराय यांचा जो मृत्यू आहे तो एका आपण म्हणू शकतो पहा आंदोलनाच्या दरम्यान झालेला होता. पण ते कोणतं आंदोलन होतं किंवा कोणत्या कमिशनच्या विरोधामध्ये ते निदर्शन केलं होतं? आणि ते जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2, तर सायमन कमिशन. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर सायमन कमिशनच्या विरोधात जे निदर्शन केलं होतं तर त्यामध्ये जखमी लाला लजपतराय झाले होते आणि त्यांचा मृत्यू देखील त्याच ठिकाणी झाला होता. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? या ठिकाणी देखील आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय आहे की काकोरी कट किंवा काकोरी कांड जे आहे ते कधी झालं? 1925 या वर्षी झालेलं आहे. कोणत्या ठिकाणी झालं? तर काकोरी या ठिकाणी झालं. काकोरी हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी ते संबंधित आहे? लक्षात ठेवायचे, जी क्रांतिकारी संघटना आहे तर ती आहे हिंदू रिपब्लिकन असोसिएशन, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित आहे पहा काकोरी कट. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 3 एप्रिल 2024 रोजी कोणत्या देशात रिश्टर स्केलवर 7.2 तीव्रतेचा भूकंप झालेला आहे? मित्रांनो, 7.2 रिश्टर स्केल जे आहे एवढा जर भूकंप झाला तर तो खूप मोठा भूकंप असतो, लक्षात ठेवा. आणि हा कधी झालेला आहे? 3 एप्रिल 2024 ला. कोणत्या देशामध्ये झालेला आहे? तर देश आहे ऑप्शन क्रमांक 4, तर तैवान. लक्षात ठेवा, ताइवान किंवा तैवान हा जो देश आहे या देशामध्ये एप्रिल 2024 मध्ये 7.2 रिश्टर स्केल एवढा भूकंप झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. आपल्याला या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपला शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याला जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.